नमस्कार. रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आहे हरितालिका व्रत. तर हरितालिका व्रताची पूजा कशी करायची आणि त्यासाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथं मी दुर्वा घेतलेल्या आहेत, आगारडा आहे, परत हे विड्याची पानं आहेत, रुटीची फुलं, हे डाळिंबाचे फांदी आहे, सीताफळ आहे, चंदन आहे, इथं फुलं आहेत काही, आणि हे भस्म किंवा इबीद, आणि इथं मी चंदन घेतलं आहे. आणि हे बघा, इथं दूध आहे, पंचामृत घेतलं आहे, साखर घेतली आहे, पाणी घेतलं आहे, वस्त्रमाळा आहे, सुपाऱ्या आहेत 2, एक गणपती म्हणून आणि एक विड्यावर ठेवायची घंटी, आणि अगरबत्ती. आणि इथं आपण ही वाळू घेतली आहे. वाळू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, कारण आपल्याला ही वाळू पूजेसाठी वापरायची, म्हणून वाळू धुवून घ्यायची आहे. इथे एक पाट घ्यायचा आहे. अगोदर आपल्याला जमीन व्यवस्थित पुसून घ्यायची, त्यावर स्वच्छ धुवून पाट मांडायचा आहे आणि पाटाभोवती छान अशी रांगोळी काढून घेते. अशी पाटाभोवती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची. आता मी पाटाभोवती रांगोळी काढून झालेली. आता आपण या पाटावरती या वाळूपासून आपण शंकर आणि पार्वती काढून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीनं तर आपल्याला असा महादेव आणि बाजूला पार्वती काढून घ्यायची. आणि इथं महादेवाच्या बाजूला नंदी बनवते मी. कारण जिथे महादेव असतात तिथे नंदी सुद्धा असतात, तर मी ते नंदी बनवून घेतले. आणि मी इथं पार्वती माता बनवून घेते. आणि इथं त्यांची मैत्रीण किंवा सखी, कारण ही पूजा त्यांनी आपल्या मैत्रिणीसोबत केली होती, म्हणून इथं आपण त्यांची मैत्रीणसुद्धा काढून घ्यायची. आणि अशा पद्धतीनं महादेव, नंदी, पार्वती आणि त्यांची मैत्रीण आपण काढलेली. आणि आता आपण या रांगोळीवर हळदी कुंकू टाकून घेऊ. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला इथं दिवा लावायचा आहे. कारण कुठलीही पूजा अग्नीपासून सुरुवात होते, म्हणून आपल्याला इथं अगोदर अग्नी प्रज्वलित करायचं आहे, म्हणजे आपला दिवा प्रज्वलित करायचा आहे, आणि मगच आपण पुढच्या पूजेला सुरुवात करणार आहोत. तर हे बघा, दिवा लावून घेतलाय मी. आता सगळ्यात अगोदर आपल्याला गणपतीला स्नान घालून घ्यायचे. ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः. आणि आता ही विड्याची पानं इथं ठेवून महादेवाच्या उजव्या बाजूला त्यावर थोडेसे तांदूळ घालून ही मूर्ती आपल्याला
स्वच्छ पुसून घ्यायची आणि मग यावरती ठेवून द्यायची. आणि पहिल्या अगोदर गणपती पूजन करून घ्यायचे. लाल फूल दुर्वा वाहून घ्यायच्या. आणि आता आपण महादेवाच्या पूजेला सुरुवात करणार आहोत. तर इथे मी अगोदर दूध घेतले. ओम गणपते नमः, ओम गणपते नमः, ओम गणपते नमः, ओम गणपते नमः. आता चंदन, भस्म, पार्वती मातेला हळदी कुंकू, तांदूळ घ्यायचे. आणि आता आपण वस्त्रमाळ वाहून घेऊया. दुर्वा, आवरडा, धोत्र्याचं फूल, लिंबाची फांदी, आणि ही पांढरी फुलं आहे ती आपल्याला वाहून घ्यायची. चंदन, आणि आता आपण पार्वती मातेला सुद्धा वाहून घेऊयात. दुर्वा आहे, आवरडा, हराळी, हे बघा. अशा पद्धतीने आपल्याला हरतालिकेची पूजा करून घ्यायची. पानाचा विडा ठेवायचा. तर पानाचा विडा ठेवून घेतला. आणि आता आपली पूजा संपन्न झालेली आहे. तर आपण नैवेद्य दाखवून घेऊया. आणि आता आपण हरतालिकेची कहाणी वाचून आरती करून घेऊया. कहाणी श्री हरितालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नंद्यात गंध श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालेस. ते ऐक.
हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे. म्हणून मी इथं आलो आहे. हे हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. कहाणी श्री हरितालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंध श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही सहन केलंस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे. म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळ एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस. मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तेथे आले आणि त्यांनी तुला इकडं पळवून नेण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन आले. मग काही दिवस चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. ही साठा उत्तराची कहाणी. वाचा उत्तरे सुफळ संपूर्ण. आता आपण आरती करून घेऊया.
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर गंगा निर्मळ वाहे जुजुळा जय देव जय देव जय शिवशंकरा आरती कर्पूर गौरा गोळा नैने विशाळा अर्धांगी पार्वती शिवनांचा माळा विभूतीचे उलवण श्रीकंठ नीळा असा शंकर शोधे उमा गेला जय देव जय देव जय शिवशंकरा आरती कर्पूर गौरा जय देव सागर मंथन केले आरती जगदंबर फुलीवर सुंदर मदनारी पंचानन चकोटीचे जवाचे उच्चारी रघुतील सराम दासा अंतरी जय देव जय देव जय शिवशंकरा आरती कर्पूर गौरा जय देव जय देव दुर्गे दुर्गट बारे तुझे विन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी आरी पडलो आता संकट निवारी जय देव जय देव जय शास्त्रमती सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिभुवने मुनी पाता तुझे ऐसे नाही चारी क्षमले परंतु न बोले काही विवाद करता पडलो प्रवासी ते तू भक्ता लागे पावक लवराई जय देवी थोडी गोपाळचा आंबे तुझा वाचून कोण तुझील आशा अनर्हर कल्याण झाला तर तुझे जय देव जय शास्त्रमती सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय जय गाणे लोकांगण वंदिन सेवन डोळ्याने पाहिन रूप तुझे तेने आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळन मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा प्रदात्मना मा प्रकृति स्वभावा करोमि यत्नं सकलं परस्मै हरे कृष्ण 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 हरे हरे ईश्वर